नमस्कार सर्वांना. आज मी बनवत आहे फिश मच्छीची भाजी. हे पहा, 1 किलो फिश आणलेलं आहे आणि त्याची भाजी मी करत आहे. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला कांदे, लसूण, आलं आणि टोमॅटो. आधी फिश धुवून घ्यायची आहेत. सर्व फिश पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आणि ते एका बाउलमध्ये काढून ठेवायचे. त्यात आधी हळद आणि थोडंसं मीठ घालून त्याला एकत्र एकजीव करायचं आहे. थोडंसं हळद आणि मीठ घालून ते एकजीव करायचं आहे. सर्वांना हळद मीठ लागेल तळण्यासाठी. तर तळण्यासाठी घेतलेलं आहे आता तेल आणि त्यामध्ये आपण हे फिश तळून घेणार आहोत. तर चला मग फिश तळून घेऊया सर्व. तर असे एक 2-3 पीस टाकून असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. बघा कसे खुसखुशीत तळून घेतलेले आहेत. तर असे हे करून सर्व पीस आपण तळून घेऊया. सर्व पीस तळून घेतलेले आहेत, पाहू शकता. आणि हे असेच खाण्यासाठी थोडेसे काढून ठेवते. आता आपण तेच पान घातलेलं आहे आणि कांदा लसणाची पेस्ट घालून आपण परतून घेऊया भाजी करण्यासाठी. अशा पद्धतीने कांदा लसणाची पेस्ट घालून आपण परतून घेऊ. त्यात थोडंसं मसाला टाकलं आहे आपल्या जिरं आणि धण्याचं, हळद, तिखट तुमच्या चवीनुसार घाला. अशा पद्धतीने घालून सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि आता टाकलेलं आहे टोमॅटोचं पेस्ट आणि ते एकजीव करायचं आहे आणि चवीपुरता मीठ घालायचं आहे. ते परत परतायचं आहे. असं तेलामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे मसाल्याला पूर्ण. छान शिजलं की त्यात आपण थोडं पाणी घालून घेऊया, आपल्याला जेवढा रस्सा लागेल तेवढा. आणि त्याला उकळी आली की त्यात आपण तळलेले फिश टाकून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व तळलेले पीस आपण त्या केलेल्या रश्श्यामध्ये टाकलेले आहे आणि ते शिजलेलं आहे. आता त्यात कोथिंबीर घालूया. कोथिंबीर टाकून थोडंसं परतून घ्यायचं. भाजी आपली तयार झालेली आहे फिशची. आणि हे तळलेलं पीस आणि हे भाजी केलेलं पीस. पण तळलेलं पीस खाऊन बघूया. खूप छान झालेलं आहे चवीला. अशा पद्धतीने फिशची भाजी
करून खाऊ शकता. तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.